पण तिनं कधी बी मर्यादा ओलांडली नाही, तुझा गैरफायदा घेतला नाही। बिचारी तुला बरं करण्यासाठी झिजत राहिली, कष्ट करत राहिली, आणि तू असा कृतज्ञासारखा वागतोस बाई। अरे तुझी लग्नाची बायको आहे ती, तुम्हा दोघांचं दोनदा लगीन झालं होतं। झालं असेल लग्न, पण तेव्हा हा श्रेयस नव्हता। त्या 6 महिन्यातलं मला काही आठवत नाही, आणि मला काही आठवत नाही तर मला ते मान्यही नाहीये, आणि असलं लग्न कोर्टात ग्राह्य धरलं जात नाही। पण आता झालेलं लग्न ते तर कायदेशीर आहे ना, मग ते का नाही म्हणशील? हा बोल ना। हो केलं मी आता लग्न, पण या मुलीला मी माझी आराध्या समजून लग्न केलं। आणि जगाला माहित असो किंवा नसो, पण हिला माहित होतं ना, की ही आराध्या नाहीये, तारा आहे म्हणून। कोणी काही म्हणालं ना तरी या मुलीने माझी धडधडीत फसवणूक केली आहे, आणि मी हिला बायको म्हणून कधी स्वीकारणार नाही। या मुलीला मी कधी माफ करणार नाही। हे बघ बाळा, ही आराध्या नाही, हे आम्हा सगळ्यांना माहितीये बाळा, पण तू नीट लक्षात घे, आई जे म्हणाल्या ना तेच सांगतोय मी तुला। हे बघ बाळा, तेव्हाची ना परिस्थिती फार वेगळी होती, पण एक लक्षात ठेव, या मुलीमुळेच तुझा जीव वाचलाय। आज जो आमच्या समोर धडधकन उभा आहेस ना, तो फक्त या मुलीमुळे। अरे आपला तरणा बाण, लग्न झालेला मुलगा जेव्हा अगदी लहान मुलासारखा वागायला लागतो ना, तो बापाचं काळीज कसं तुटतं ना, ते फक्त बापच जाणतो बाळ। अरे ह्या मुलीने आपल्या आयुष्यातले 6 महिने तुझ्यासाठी दिलेत रे। अरे आता तर तिने स्वतःचं आयुष्य तुझ्या स्वाधीन केलंय बाळा। अरे यासाठी ना असं खूप असं मन असं मोठं असावं लागतं, धाडस लागतं अंगात। हे बघ श्रेयस, या मुलीने 6 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कुठलाही गैरफायदा घेतला नाही, फक्त तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केलंय। हे बघ श्रेयस, मी हात जोडतो बाळा, त्या निस्वार्थ प्रेमाचा असा अपमान करू नकोस रे, स्वीकार कर तिचा। बाबा प्लीज तुम्ही काहीच सांगू नका, खरं तर ही मुलगी 1 नंबरची स्वार्थी आहे। हिने केवळ पैशांसाठी आराध्याताई असण्याचं नाटक केलंय, आणि श्रेयस भाऊजी थोडके नाही तर चांगले 50 लाख रुपये घेतले नाही या नाटकासाठी। काय गे, कुणावर आरोप करतेस? हे बघ, आमचं नाणं खणखणीत आहे। माझी कुमारी नात गेली 6 महिने तुझ्या बरोबर तुझी बायको बनून राहिली, आणि ते बी तुझ्या घरात। तिच्या आबरूची काहीच किंमत नाही का? उद्या काही येडवाकडं झालं असतं म्हणजे तुम्हा श्रीमंतांचा काय भरोसा? हात वर करून मोकळे झाला असतात। यासाठी हमी म्हणून 50 लाख मागितले होते मी, पण त्यातल्या एका बी रुपयाला हात लावलेला नाही। तपासून बघा हवं तर। हेच का ते 50 लाख रुपये डॅड, ज्याचा हिशोब तुम्ही मला देऊ शकत नव्हता? हे बघ बाळा, समजून घे, तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती रे। तुला जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये, मी सांगतो ना तुला। हेच ना डॅड,
मला वाटत होतं तेवढं हे सगळं सोपं नाहीये आणि तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं हे सगळं माझ्यासाठी सोपं नाहीये. फसवणूक केलीस तू माझी. माझ्या प्रेमाची फसवणूक केलीस तू. मी तुझ्यावर आराध्य समजून वेड्यासारखं प्रेम करत राहिलो आणि तू जरी आराध्य म्हणून माझ्यावर प्रेम करत होतास तरी समोर ताराच होती ना. या तारावरच प्रेम करत होतास तू. आणि या ताराचंही तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. नाव काही असलं तरी व्यक्ती तीच आहे ना. मी जीवापाड प्रेम करते तुझ्या. जीवापाड प्रेम करते तुझ्या. या प्रेमाची शपथ घेऊन सांगते मी तुला फसवलं नाहीये. तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला नाहीस. शेवटच्या क्षणापर्यंत मी हे सत्य सांगण्यासाठी धडपडत होते. ते तुझ्यापर्यंत का पोहोचलं नाही हे आता एक दिवस तुला देवच सांगेल. कारण मी खोटी नाहीये. माझं प्रेम खोटं नाहीये. जीवापाड प्रेम करते मी तुझ्यावर. तुझ्या जीवाच्या भीतीने जर मी तुझ्याशी खोटं बोलले असेल असं तुला वाटत असेल तर माझी चूक मला मान्य. माझी चूक मला मान्य. आपल्या प्रेमाचा विचार कर श्रेयस. आपलं लग्न झालंय. तुझ्या माझ्या प्रेमाचा विचार कर श्रेयस. एकदा तुझ्या माझ्या प्रेमाचा विचार कर प्लीज. माझं प्रेम फक्त माझ्या आराध्यावर आहे. आणि जर तू तारा असशील तर माझी आराध्य कुठे आहे? तुम्ही सगळ्यांनी हिला आराध्य म्हणून नाटक करायला घरी का आणलं? अंजी सांग ना कुठे कुठे गेली आराध्या? हा मामा मामा सांग ना. अरे सांग ना कुठे आराध्या? काही बोलत का नाहीस? डॅड डॅड तुम्ही तरी सांगा ना. बघत का नाही तुम्ही माझ्याकडे? माझी आराध्या कुठे आहे डॅड? कोणीच का नाही सांगत आहे? माझी आराध्या कुठे आहे कोणीच का सांगत नाहीये? भाऊजी तुमची लाडकी आराध्या आणि माझी आराध्या ताई आता या जगात नाही. ती आपल्याला कायमची सोडून गेली. त्या ऍक्सिडेंट मध्ये तिने आपला जीव गमावला. ती गेली आणि ही खोटी आहे. श्रेयस माझं ऐक.
श्रेयस 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 ऐक ना, श्रेयस ऐक ना, तू बाजूला हो, त्याच्या समोर पण येऊ नकोस, बाजूला हो. श्रेयस सांभाळ स्वतःला, इथे इथे बस तू. श्रेयस श्रेयस असं करू नकोस. श्रेयस इथे बस. श्रेयस श्रेयस ऐक ना, मी काय म्हणते, प्लीज ऐक ना, मी काय म्हणते. आराध्या नाही आहेस तू. तू माझी आराध्या नाही आहेस. तोंडही बघायचं नाहीये मला. नाहीये मी तुझ्या आराध्या, पण आपलं प्रेम आहे ना एकमेकांना. माझं प्रेम फक्त आराध्यावर होतं. तू आराध्या म्हणून माझ्या अवतीभोवती वावरत होतीस, म्हणून ते प्रेम तुला मिळत होतं. माझ्या आराध्याची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. तू माझी कोणी नाहीयेस. बायको नाहीयेस तू माझी. ठाऊक होतं मला हे असंच म्हणणार म्हणून. तुम्ही श्रीमंत लोक आम्हा गरीब लोकांचा वापर करून घेता. तुमच्याजवळ नुसती पैशाची श्रीमंती आहे. माझ्या ताराचा वापर करून घेतला. तुमची गरज संपली आणि तुम्ही आता असं वागताय तिच्याशी. अरे विठ्ठल रखुमाईच्या समोर झालेलं लग्न तुम्ही नाकारताय. ठीक आहे, तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये ना. एका सभ्य मुलीच्या अब्रूची चाड नाहीये तुम्हाला. मला माझी नात काही जड झालेली नाही. जन्मभर सांभाळीन मी तिला. गेलात उडत तुम्ही. चल ग तारे. नाही आजी थांब. लग्न झालंय आमचं. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने वचन घेतली आम्ही. 7 फेरे घेतले. मी श्रेयसला सोडून कुठेही जाणार नाही. माझं प्रेम खरं आहे. मी खरी आहे. माझा खरेपणा सिद्ध केल्याशिवाय मी त्याच्यापासून दूर जाणार नाहीये. अगं खुळीस का तू. अगं खऱ्या खोट्याची चाड आहे का या लोकांना. यांच्या समोर तू काय सिद्ध करणार. हा, अर्ध्या तासापूर्वी विधी परमाने झालेलं लग्न बी यांना मान्य नाही, तर पुढचं काय धरून बसलीस. फसवे तर हेच आहेत. तारे ह्यांच्यासाठी नको जीव पाकडू. नाही आजी, माझा खरेपणा पणाला लागलाय. तो सिद्ध केल्याशिवाय आणि माझ्यावरचे सगळे आरोप खोडून काढल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. तुला पटत नसेल तर तू जा. अगं खुळीस का तू. ज्यांना कसली नीतीच नाही त्यांच्या समोर तू काय खरं खोटं करतीये. हा आजी, माझा खरेपणा पणाला लागलाय. तो सिद्ध केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. मी तुला परत परत तेच सांगते. श्रेयसने मला बायको सारखं नाही, एका नोकरासारखं दासीसारखं वागवलं ना तरी चालेल, पण श्रेयसपासून दूर जाणार नाहीये. तो किती रागावला असला, माझ्याशी बोलला नाही, तरी मी त्याला सोडून कुठेही जाणार नाहीये. कारण एक ना एक दिवस त्याला माझा खरेपणा आणि प्रेम कळेलच. अगं भ्रम आहे तुझे भ्रम. पुण्यांदा मी तुला या खाळीत उडी मारू देणार नाही. चल चल चल.
या मुलीने आराध्या म्हणून माझ्या अवतीभोवती वावरून मला फसवलंय. आराध्या म्हणून हिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला 100 इंगळ्या डसाव्यात तसा डसतोय. हिने मला एवढा मनस्ताप दिल्यानंतर, एवढा मोठा अपराध केल्यानंतर जर मी हिला असंच जाऊ दिलं तर मी हिला माफ केलं असं होईल. मी असं नाही होऊ देणार. ज्या यातना हिने मला भोगायला लावल्या त्या यातना हिलाही भोगाव्या लागतील. मी भोगायला लावेन. आणि तुला काय वाटलं त्या भोगायला मी माझ्या फुलासारख्या नातीला वाऱ्यावर सोडेल? नाही जमणार. तिची काही बी चूक नाही. तिनं कुणाला बी फसवलेलं नाही. चल ग तारे चल. मान्य मला, सगळं मान्य. तू म्हणशील त्या अग्निदिव्यातून जायला मी तयार. सीतेलाही हे चुकलं नव्हतं. मी तर एक साधी मुलगी, एक साधी मुलगी. सगळं मान्य आहे मला. नाही ऐकणार तू. लई हट्टी आहेस. एक ना एक दिवस तुझ्या या निर्णयाचा तुला पश्चाताप होईल बघ. त्यांनी आमच्या प्लॅनची सगळी माती केली. माझा प्लॅन फसला असला तरी जे काही झालं ते माझ्या फायद्याचंच. तारा पार उतरली श्रेयसच्या मनातून. पत्राचा बाण बरोबर बसला. तिने जे काही सांगितलं ते मी लिहिलंच नाही पत्रात असा कितीही टाहो फोडला ताराने तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही. अरविंदा, जाताना किती आनंदात गेलो होतो रे इथून. येताना हे असं काय होईल वाटलं नव्हतं. पोरांची अवस्था बघवत नाही रे. पोटात दुखतंय माझ्या. हे सगळंच ना अनपेक्षित घडत गेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा शॉक एवढा बसलाय आपल्याला एवढा त्रास होतोय तर श्रेयसला किती होत असेल नाही. जे आराध्या या जगात नाहीये आणि जिला आराध्या समजून आपण लग्न केलं ती आराध्या नसून तारा आहे, ही दोन्ही सत्य त्याच्यावर आदळली. खूप मोठा आघात आहे. वा त्याच्याच तब्येतीची काळजी वाटते रे. कसं होईल आता? मी डॉक्टरांना फोन केला होता पण त्यांना मी सांगितलं की तुम्ही येऊ नका. कारण काय सांगणार आपण. श्रेयस म्हणेल ना मला काय झालंय, तुम्ही डॉक्टरांना कशाला बोलवलं. पण डॉक्टरांना फोन करून मी सगळं सांगितलंय. काय म्हणाले ते? डॉक्टर म्हणाले की जे काही घडलंय त्यानंतर त्याच्या भावना तीव्र असू शकतील. म्हणजे दुःख आणि संतापाचा ज्वालामुखी त्याच्या मनातून असा उसळून बाहेर येऊ शकतो. तसं झालं तर त्याची झळ आपल्या सगळ्यांना बसणार आहे. पण डॉक्टर म्हणाले की त्याला रोखू नका, त्याला बोलू द्या, त्याला व्यक्त होऊ द्या. पण तसं झालं तर निचरा होईल आणि तो आपोआप शांत होईल. ते सगळं ठीक आहे रे. त्या झळा आपण सोसू. पण ताराचं काय?
तिच्यावर किती आभाळ कोसळले. होय, मला तिचीच काळजी वाटते. चला या.